सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्याला दोष, तळतळाट आणि भोग लागतात का हो लागतात। आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणीबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज ही कामे करायलाच हवीत। हे काम केल्यामुळेच आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्तता होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती देखील होते। आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होतं आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती देखील होते। आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते। आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्या भोवती दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते। नियमित मंदिरात जाऊन आपण असे असंख्य फायदे मिळवून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये पाहूया, प्रतिदिनी देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाणे खूपच फायदेशीर ठरतं। हे काही लाभ आहेत जे मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडून देतात। मित्रांनो, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असे अनेक लाभ आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे काही लाभ देखील मिळतात। अनेकदा असं पाहिल्यास आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात। काही जण आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी, तर काही आपले विचार, आपले संकट, आपले जे दुःख आहे ते देवाला सांगण्यासाठी मंदिरात जात असतात। मंदिर याचा अर्थ असा होतो की मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपल्या सर्व आधी, व्याधी, दुःख, यातना, मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंतांच्या चरणाकडे आपण लीन होतो, अशी जागा म्हणजेच मंदिर। अशा वेळी काही वेळा डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरतं। लोक मंदिरामध्ये लपलेले विज्ञान, अध्यात्म जाणत नाहीत। सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात। व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत। अशावेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर नक्की तयार केलेलं आहे। बहुतांशी लोक देवाला आठवड्यात व्यतिरिक्त पूजा पाठ देखील करत नाहीत। दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात। घरात मंदिर असणं अत्यंत शुभ मानलं जात आहे। मित्रांनो, यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो। मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर गोष्टी आपल्याला मिळतात। अनेक लोकांना याचा लाभाबद्दल माहिती नसतं, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा, स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल एक सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी नक्की टाईप करा। तर मित्रांनो, नंबर 1, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा अनेक घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात, जसे की अपघात, हत्या, आत्महत्या यांसारखे नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील। 2, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं, ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही। भूत किंवा प्रेत यांसारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत। मंदिरात जाणारे व्यक्ती निर्भय जीवन जगतात। 3 नंबर, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांची वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही। गृहबाधांपासून आपण मुक्त राहतो। मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा, साडेसाती किंवा राहूची महादशाही सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही। नंबर 4, मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता, व्रत उपवास करता, पूजा पाठांतर करता, विश्वास ठेवता, विचारपूर्वक आहार विहार करता, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही। नित्यनेमाने हनुमान चालीसाचं पाठ अवश्य करा। नंबर 5, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होतं, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचं दुःख, शोक राहत नाही। व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो। संभाव्य म्हणजे ना तर भावनांच्या आहारी जातो ना कठोर होतो। प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते। 5, मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याची समज होते। तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही। जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, त्याप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो। नंबर 7, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही। अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात, यामुळे त्यांचे शत्रू वाढतात। दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाहीत, पाठीमागून लढाई
करत असतात. असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते. मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीच असं संकट येणारच नाही. कर्जात बुडलेले थोडे कर्ज असेल तर काही हरकत नाही, कर्ज देखील विचारपूर्वक घेतली जावेत आणि जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरातून मिळतात. मनात मंदिरात विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त हा होतोच. मित्रांनो, जर आपण बेरोजगार असाल किंवा आपल्या व्यवसायाला चालना नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जा. आपल्याला लवकरच यशप्राप्ती होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो ना, त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही. जसं असे की जरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होऊनच दाखवतो. अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळे ते तणावात राहू लागतात. त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजारानं घेरला जाऊ शकतो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं अजिबात राहत नाही. मित्रांनो, दररोज मंदिरात जाणारी व्यक्ती मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तरी तो वातावरणात आनंददायी राहू शकतो. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसाय ही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा नक्कीच होते. मंदिरातील घंटेचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असे म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो, तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. मंदिरात अनेक प्रकारचे सुगंधी फुले अर्पण केली जातात, ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशेपासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगाने अंतःकरणाला शांती देखील मिळते. मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूमध्ये विचार दूर होतात, तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, की आपल्या जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो. जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ते ॲक्युप्रेशरप्रमाणे कार्य करते. त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालते आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. आरती किंवा चालीसा जपणे व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होतं. आरतीनंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे बळकट होतात. आरतीनंतर देवदेवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्या बंदीचा संकल्प घेतला जातो. आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळ्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपला आत दडलेले सर्व विषाणू जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना मिळते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ शकतो, ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रमाण केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. देवाचे दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह पंचामृत आणि प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांचा संतुलित ठेवते. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी घेऊन टाकतो, ज्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात, तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेने क्षेत्र मानली जाते. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते. म्हणून आपण मंदिरात अनवाणी चाला. मनोकामनांची पुनरावृत्ती. मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, नीम इत्यादी वृक्ष असतातच. त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा तिला नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजनसोबत दिव्यता असते, जी आपल्याला मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनाला शांती
मिळते. मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रति असत्यही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यशी पार पाडले जाते. मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढते. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि 3च्या सणांविषयीची माहिती देखील मिळते. मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढतं, कारण तिथे प्रवचन, उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते. मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्याने जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो, तिथेच त्यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असं म्हणतात. तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या बिंदूवर दाब पडतो, जे शरीरात अनेक इतर अवयवांना जोडलेले असतात. त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्यामध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो. हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो, एकाग्रता वाढते. प्रत्यक्ष जिथे तीळ लावला जातो त्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजेच आपण स्वतः. चंदन लावण्याची आध्यात्मिक लाभ देखील मिळतो. असे काही लाभ आहेत जे आपले आयुष्य नक्कीच बदलू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ छोटासा होता. आवडल्यास नक्की लाईक करा आणि यामार्फत आपल्याला लागलेले दोष, भूक, तळतळाट आपसत निघून जातील. मंदिरात जा, घरात मंदिर करा, देवाची यथाभक्ती यथाशक्ती सेवा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.